कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असणार आहे. प्रथम आपण ॲप्लिकंट्स अर्जदारांचे लॉग इन करणार आहोत. त्यामुळे आपल्याला नवीन खाते न्यू अकाउंट तयार करायला लागेल. नवीन खाते तयार करण्यासाठी पुढील तपशील आपल्याला भरायचे आहेत. प्रथम आपण आपले संपूर्ण नाव टाकणार. त्यानंतर मोबाईल नंबर टाकणार. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सोर्स माहितीचा स्रोत कुठून मिळाला आहे त्यानंतर कॅप्चा टाकणार. त्याच्यानंतर आपल्याला आपले रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. नंतर लॉग इन करून तुम्ही अर्ज भरू शकता. दिलेल्या प्रश्नावलीतील योग्य पर्याय निवडा आणि पुढे जाण्यासाठी कंटिन्यू बटणावर क्लिक करा. पडताळणी प्रक्रिया. आधार पडताळणी. आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि व्हेरीफाय बटणावर क्लिक करा. स्टार्ट व्हेरिफिकेशनवर क्लिक करा. डिजी लॉकर पडताळणी आणि पुन्हा एकदा आपला आधार क्रमांक टाकून नेक्स्ट बटणावर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आलेला OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा. आपला डिजी लॉकरचा पिन प्रविष्ट करून डन बटणावर क्लिक करा. त्यानंतर आधार पर्याय निवडून अलाउ बटणावर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा. पॅन पडताळणी. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपला पॅन क्रमांक पॅन नंबर प्रविष्ट करून पॅन पडताळणी करून घ्या. अर्ज सादर करणे. दोन्ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमची स्कीम ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात करू शकता. योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया. अर्ज भरण्यासाठी खालील टप्प्यांचे पालन करावे लागते. अर्ज आणि वर्ड तपशील. ओळख पडताळणी व्हेरीफाय आयडेंटिटी झाल्यावर योजना अर्ज फॉर्म स्कीम ॲप्लिकेशन फॉर्म उघडला जातो. यामध्ये प्रथम वॉर्डचे नाव वॉर्ड नेम टाकणे आवश्यक आहे. योजना आणि टॉवरचे तपशील आपोआप दिसतात. अर्जदाराची माहिती ॲप्लिकंट डिटेल्स. अर्जदाराचे पूर्ण नाव, वडिलांचे किंवा पतीचे / पत्नीचे नाव टाकावे. वय, लिंग आणि वैवाहिक स्थिती अपडेट करणे. अर्जदार दिव्यांग डिसेबल्ड किंवा अनाथ ऑर्फन आहे का याची माहिती आणि मोबाईल नंबर टाकणे. पत्ता ॲड्रेस. या ठिकाणी अर्जदाराचा सध्याचा आणि कायमचा पत्ता टाकला जातो. त्यानंतर मालकी हक्काचे तपशील ओनरशिप डिटेल्स भरावे. ओळख आणि बँक तपशील ID आणि बँक डिटेल्स. आधार कार्ड क्रमांक आणि इतर ओळखपत्रांचे प्रकार निवडून त्यांचे क्रमांक टाकावे. कुटुंब आणि इतर माहिती. कुटुंबातील सदस्यांची नावे, नाते, लिंग, वय आणि आधार क्रमांक अपडेट करा. अर्जदाराचा धर्म, रिलिजन आणि जात, कास्ट टाकावी. बँक तपशिलामध्ये खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकून गेट बँक डिटेल्सवर क्लिक केल्यास बँक आणि शाखेचे नाव आपोआप येते. रहिवासी माहिती आणि व्यवसायाचे ऑक्युपेशन तपशील भरावे. फोटो आणि स्वाक्षरी. अर्जदाराचा अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून डेटा सेव्ह करावा. शेवटी सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करावा. जर अर्ज रद्द करायचा असेल तर कॅन्सल ॲप्लिकेशन या पर्यायाचा वापर करता येतो. स्कीम अर्ज प्रक्रिया आणि सूचना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील पायऱ्यांचे पालन करा. 1. अर्ज सबमिशन आणि कागदपत्रे. अर्ज सबमिशन. स्कीम ॲप्लिकेशन फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. कागदपत्रांची आवश्यकता. अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्व प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. तथापि, यादीत नमूद केलेली इतर सर्व कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. 2. पेमेंट प्रक्रिया. पेमेंट सक्रिय करणे. सर्व कागदपत्रे योग्यरित्या अपलोड झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय सक्रिय
इनेबल झालेला दिसेल. पेमेंट पूर्ण करणे. तुम्ही उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकता. पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला रिसीट जनरेट करण्याचा पर्याय मिळेल. रिसीट जनरेट केल्यावर तुमचे पेमेंट ट्रान्झॅक्शन स्क्रीनवर दिसून येईल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या टीमद्वारे अर्जाची ऑनलाईन पडताळणी व्हर्फिकेशन केली जाईल, ज्यामध्ये आपण अपलोड केलेली सर्व कागदपत्र तपासली जातील. कागदपत्र योग्य असल्यास मॅन्युअल पडताळणीसाठी आपल्याला संदेश SMS द्वारे कळवले जाईल. कृपया संदेशात नमूद केलेल्या दिनांक आणि वेळेनुसार पालिकेत उपस्थित राहावे. मॅन्युअल पडताळणीसाठी येताना सर्व मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत आणणे अनिवार्य आहे.